हॅलो एव्हरीवन. माझे नाव आहे स्मिता पाटील, ओपा इन्स्ट्रक्टर, द्रोणागिरी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, उरण. आजचं लेक्चरचं टॉपिक आहे जावास्क्रिप्ट ऑपरेटर. जावास्क्रिप्ट ऑपरेटर आर स्पेशल सिम्बॉल दॅट परफॉर्म ऑपरेशन ऑन वन ऑर मोर ऑपरंट्स. ऑपरंट्स म्हणजे काय? तर व्हॅल्यू. जसं की बघा, पहिल्या एक्झाम्पलमध्ये ए हा ऑपरंड आहे आणि इक्वल साइन हा काय ऑपरेटर आहे. जे व्हॅल्यू असाइन करायला यूज केलेले आहे ऑपरेटर इक्वल साइन. सेकंड एक्झाम्पलमध्ये ए बी सी आर द ऑपरंड अँड हिअर प्लस अँड इक्वल साइन आर द ऑपरेटर. टाइप्स ऑफ ऑपरेटर्स. पहिला आहे अरिथमॅटिक ऑपरेटर, सेकंड असाइनमेंट ऑपरेटर, थर्ड कंपॅरिझन ऑपरेटर, फोर्थ लॉजिकल ऑपरेटर अँड फिफ्थ मिसलेनियस ऑपरेटर. वन बाय वन आपण आता हे बघणार आहोत. फर्स्ट आहे अरिथमॅटिक ऑपरेटर. एक्झाम्पलमध्ये बघा, इथे दिलेलं आहे एक्स अँड वाय आर द ऑपरंड आणि ऑपरेटर यूज केलेला आहे प्लस साइन. हे एक एक्सप्रेशन दिलेलं आहे इथे त्यांनी. JavaScript arithmetic operator. Arithmetic operator are used to perform arithmetic between variables and or values. अरिथमॅटिक म्हणजेच काय? तर कॅल्क्युलेशन. कॅल्क्युलेशन परफॉर्म करण्यासाठी हे अरिथमॅटिक ऑपरेटर यूज केले जातात. इथे इनिशियल वायची व्हॅल्यू सेट केलेली आहे 5. फर्स्ट आहे प्लस साइन ॲडिशनसाठी जी यूज केली जाते. बघा, इथे वायची व्हॅल्यू ऑलरेडी इथं 5 दिलेली आहे, असाइन केलेली आहे. +2 एक्सची व्हॅल्यू किती आहे 7 आणि वायची व्हॅल्यू ॲज इट इज 5 राहणार. सेम इथं सेकंड एक्झाम्पलमध्ये 5 - 2 एक्सची व्हॅल्यू काय होणार आहे 3 होणार आहे, कारण x इक्वल टू y - 2 घेतलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे 5 - 2 इथे किती झालेली आहे 3 व्हॅल्यू. सेम मल्टिप्लिकेशन केले. फोर्थ एक्झाम्पलमध्ये एक्सपोनेन्शियल मीन्स y रेज टू 2. वायची व्हॅल्यू आहे 5 रेज टू 2 म्हणजे 5चा स्क्वेअर किती आहे, एक्सची व्हॅल्यू येणार 25. डिव्हिजन साइन 5 डिवाइड बाय 2 इथे येणार आहे एक्सची व्हॅल्यू 2.5. सेम नेक्स्ट आहे रिमाइंडर. रिमाइंडरच्या इथं बघा, तुम्हाला पर्सेंटेजची सिम्बॉल दिसतोय, म्हणजेच काय डिव्हिजन ऑफ द रिमाइंडर ऑफ द डिव्हिजन, भागाकाराची बाकी. इथे 5 डिवाइड बाय 2 केलं तर भागाकाराची या बाकी किती राहते तर 1 राहते. याला मॉड सिम्बॉल सुद्धा असं म्हटलं जातं. नेक्स्ट आहे प्री इन्क्रीमेंट, म्हणजे पहिल्यांदा इन्क्रीमेंट होते, नंतर एक त्या व्हेरिएबलला वायची व्हॅल्यू असाइन होते. जसं की इनिशियल वायची व्हॅल्यू आहे 5 ++ 5 म्हणजे इथे एक्सची व्हॅल्यू किती होणार आहे 6 होणार आहे. इट इन्क्रीमेंट बाय 1 कितीने वाढणार आहे व्हॅल्यू 1 ने वाढणार आहे. पोस्ट इन्क्रीमेंट मीन्स फर्स्ट ऑफ ऑल असाइन द व्हॅल्यू ऑफ y टू द x अँड देन इन्क्रीमेंट बाय 1. x इज इक्वल टू वायची व्हॅल्यू पहिले असाइन होते एक्सला, म्हणून एक्सची व्हॅल्यू इथे किती झालेली आहे 5 झाली आणि वायची व्हॅल्यू 1 ने इन्क्रीमेंट झाल्यामुळे 6 झाली. प्री डिक्रीमेंट. डिक्रीमेंट म्हणजे काय? डिक्रीज द व्हॅल्यू बाय 1. वायची व्हॅल्यू 5 आहे, मायनस मायनस 5 म्हणजे 1 ने डिक्रीमेंट होणार आहे. 5 - 1 एक्सची व्हॅल्यू किती झाली आहे 4 आणि वायची व्हॅल्यू पण ऑब्विसली 4 होणार आहे. पोस्ट डिक्रीमेंट. पोस्ट म्हणजे काय? पहिल्यांदा एक्स वायला असाइन होते एक्स इक्वल टू वाय अँड देन इट डिक्रीमेंट बाय 1. म्हणून इथे एक्सची व्हॅल्यू जी वायची व्हॅल्यू आहे 5 तीच एक्सची व्हॅल्यू झाली आहे आणि त्याच्यानंतर वायची व्हॅल्यू 1 ने डिक्रीज झाल्यामुळे आता वायची व्हॅल्यू आहे 4. These all are the arithmetic operators. Next आहे JavaScript assignment operator. Assignment operator are used to assign value to JavaScript variable. फॉर एक्झाम्पल इथे एक्स आणि वायचे व्हॅल्यू दिलेले आहेत. एक्स इक्वल टू 10, वाय इज इक्वल टू 5. फर्स्ट आहे इक्वल साइन. इट असाइन्स द व्हॅल्यू ऑफ वाय टू द एक्स. त्याच्यामुळे जी वायची व्हॅल्यू 5 होते ती सुद्धा एक्सची व्हॅल्यू किती झालेली आहे 5 झालेली आहे. वायची इनिशियल व्हॅल्यू 10 होती, पण आपण एक्स इक्वल टू वाय असाइन करतोय म्हणून एक्सची व्हॅल्यू सुद्धा काय झालेली आहे सेम 5 झालेली आहे. प्लस इक्वल टूचा मिनिंग आहे एक्स प्लस इक्वल टू वाय, म्हणजेच एक्स इक्वल टू एक्स प्लस वाय.
x ची व्हॅल्यू आहे 10, y ची व्हॅल्यू आहे 5, 10 प्लस 5 15, x या सेम व्हेरिएबलला इथे असाइन झालेली आहे, कारण x इक्वल टू एक्स प्लस वाय केले. ठीक आहे. मायनस इक्वल टू x म्हणजेच काय, x मायनस इक्वल टू वाय. याचं परत ब्रीफ केलं तर काय होतं, x इक्वल टू एक्स मायनस वाय. सेम x ची व्हॅल्यू 10 आहे, मायनस 5, x ची व्हॅल्यू झाली आहे 5. सेम इथे मल्टिप्लिकेशन परफॉर्म होणार आहे आणि लास्ट एक्झाम्पल मध्ये डिव्हिजन आणि लास्ट आहे मॉड. मॉड इक्वल टू एक्स मॉड इक्वल टू वाय. म्हणजेच काय, एक्स मॉड वाय होणार आहे इथे, जे 10 डिवाइड बाय 5. या भागाकाराची बाकी किती येते, मॉड सिम्बॉल म्हणजेच काय, रिमाइंडर ऑफ द डिव्हिजन. 10 डिवाइड बाय 5 जर केलं आपण तर या भागाकाराची बाकी किती येते, 0 येते. तीच एक्स ला असाइन होईल, एक्स इक्वल टू 0. कंपॅरिझन ऑपरेटर. Comparison operator are used in logical statement to determine equality or difference between variable or values. एक्झाम्पल मध्ये x ची व्हॅल्यू 5 दिलेली आहे, इथे कंपेअर केलं जातं पर्टिक्युलर व्हॅल्यू. जसं आता बघा एक्झाम्पल मध्ये याला म्हणतात इक्वल इक्वल टू. x इक्वल इक्वल टू 8, इट रिटर्न ट्रू ऑर फॉल्स. याचा आन्सर काय येणार आहे, x ची व्हॅल्यू 5 आहे आणि आपण कंपेअर करतोय 8 सोबत, याचा रिझल्ट काय येणार आहे, फॉल्स. x इक्वल इक्वल टू 5 सेकंड एक्झाम्पल मध्ये दिले, येस, इट रिटर्न ट्रू बिकॉज द व्हॅल्यू ऑफ x इज 5 आणि आपण 5 सोबतच त्याला कंपेअर करतो. थर्ड एक्झाम्पल मध्ये तुम्हाला इथे दिसेल ट्रिपल इक्वल टू साइन दिसते, इक्वल व्हॅल्यू अँड इट डेटा टाइप. आता x या व्हेरिएबलचा डेटा टाइप काय आहे, सपोज तुम्ही कोड मध्ये x चा डेटा टाइप असाइन केलेला आहे इंटीजर. जसं की जावा स्क्रिप्ट मध्ये व्हेरिएबल डिक्लेअर करताना आपण व्हॅर हा कीवर्ड यूज करतो. तुम्ही व्हॅर एक्स इंटीजर टाइपचा घेतला असेल आणि इथे कंपेअर करतोय 5 सोबत, जो की कोड्स मध्ये आहे, म्हणजे ह्याचा डेटा टाइप काय आहे, स्ट्रिंग आहे. डेटा टाइप व्हॅल्यू मॅच होत आहे, x ची व्हॅल्यू 5 आहे आणि इथे 5 सोबतच आपण कंपेअर करतोय, पण याचा डेटा टाइप जर चेक केला तर x या व्हेरिएबलचा डेटा टाइप इंटीजर आहे आणि आपण त्याला स्ट्रिंग सोबत कंपेअर करतोय, पण याचा रिझल्ट रिटर्न काय होणार आहे, फॉल्स. फोर्थ एक्झाम्पल मध्ये बघा इथे x इक्वल इक्वल टू 5 घेतलेले आहे, इट रिटर्न ट्रू, कारण x या व्हेरिएबलचा डेटा टाइप सुद्धा इंटीजर आहे आणि त्याची व्हॅल्यू सुद्धा इंटीजर सोबत आपण कंपेअर करतोय, म्हणून याचं रिटर्न काय होणार आहे, रिझल्ट ट्रू रिटर्न होणार आहे. नॉट इक्वल टू, इथे चेक होणार आहे x ची व्हॅल्यू नॉट इक्वल टू 8, x इज नॉट इक्वल टू 8, येस, बिकॉज x इज इक्वल टू 5. Not equal to value and its data type. X not equal to 5, it return true. कारण येस, चा डेटा टाइप काय इथे इंटीजर आहे आणि आपण स्ट्रिंग सोबत कंपेअर करतोय, नॉट इक्वल टू, येस, इट रिटर्न ट्रू. नॉट इक्वल टू व्हॅल्यू ऑर टाइप, x इज नॉट इक्वल टू 5, इट रिटर्न फॉल्स बिकॉज x इज इक्वल टू 5 and its data type is also integer. इथे ग्रेटर दॅन चेक करतोय, x is greater than 8 means 5 is greater than 8, false. 5 is less than 8, yes, it return true. Greater than or equal to म्हणजे व्हॅल्यू x ची व्हॅल्यू ग्रेटेस्ट तरी पाहिजे किंवा इक्वल टू 8 पाहिजे, ग्रेटेस्ट पण नाहीये आणि इक्वल टू 8 पण नाही, दॅट्स वाय इट रिटर्न फॉल्स. लेस दॅन और इक्वल टू 5 is less than equal to 8, yes, it return true because the value of x म्हणजे x ची व्हॅल्यू 5 आहे, येस, 5 is less than 8. एक तर ती लेस पाहिजे किंवा इक्वल टू तरी 8 पाहिजे, दोघांपैकी एक असेल तर ट्रू रिटर्न करेल. नेक्स्ट आहे लॉजिकल ऑपरेटर. लॉजिकल ऑपरेटर आर यूज टू डिटरमाइन द लॉजिक बिटवीन व्हेरिएबल और व्हॅल्यू. इट चेक्स द लॉजिक. आता लॉजिकल ऑपरेटर मध्ये इथं ऍड ऑपरेटर यूज होतोय, ऑर आणि लॉजिकल नॉट यूज होतोय. फर्स्ट आहे लॉजिकल अँड. आता बघा इथे एकापेक्षा जास्त कंडिशन तुम्हाला जर कंपेअर करायचे असतील आणि सर्व कंडिशन ट्रू असतील तरच ट्रू रिटर्न व्हायला पाहिजे असेल तर इथे लॉजिकल अँड यूज होतो. जसं की ऍडचं मिनिंग काय, आणि म्हणजेच काय, फर्स्ट कंडिशन सुद्धा ट्रू व्हायला पाहिजे आणि सेकंड कंडिशन सुद्धा. एक्स ची व्हॅल्यू इथे बघा इनिशियल व्हॅल्यू दिलेली आहे 6, वाय ची इनिशियल व्हॅल्यू दिलेली आहे 3.
6 is less than 10, yes, पहिली कंडिशन ट्रू आहे. अँड लॉजिकल अँड 3 is greater than 1, yes, या दोन्ही कंडिशन ट्रू आहे. इट रिटर्न ट्रू. सेकंड एक्झाम्पल मध्ये लॉजिकल ऑर ऑपरेटर दिलेले आहे. ऑरचं मिनिंग काय आहे? किंवा ही फर्स्ट कंडिशन किंवा सेकंड कंडिशन, कुठलीही एक कंडिशन जरी ट्रू असेल इट रिटर्न ट्रू. जर दोन्ही कंडिशन फॉल्स असतील इट रिटर्न फॉल्स. जसं की बघा एक्सची व्हॅल्यू आहे 6, 6 इज इक्वल टू 5, नो. ऑर 3 is equal to 5, no, दोन्ही कंडिशन फॉल्स आहेत. इट रिटर्न फॉल्स. नॉट लॉजिकल नॉट x equal to y, it return true because x is not equal to y. नेक्स्ट आहे कंडिशनल और टर्नरी ऑपरेटर. The conditional operator assign a value to variable based on the condition. Here, first of all, check the condition. If condition is true, it return first part true. If condition is false, it return false. कोलन नंतरचा जो पार्ट आहे तो फॉल्स पार्ट आहे आणि कोलन क्वेश्चन मार्क नंतरचा पार्ट जो आहे जसं इथे दिसते बघा एक्स, एक्स हा काय ट्रू पार्ट आहे. एक्झाम्पल मध्ये बघा z is less than 18. आता z ची व्हॅल्यू फॉर एक्झाम्पल 10 आहे. 10 is less than 18, yes, it return the x. एक्झाम्पल मध्ये बघा आता where इथे सिंटॅक्स दिलेला आहे व्हेरिएबल नेम कंडिशन. If condition is true, it return value 1 to the variable. If condition is false, value 2 return to the variable. Example मध्ये बघा where votable equal to, if age is less than 18, it return too young. If age is greater than 18 means the condition is false, it return old enough to the variable votable. For example, age आहे 20, 20 is less than 18, no, ही कंडिशन काय आहे? फॉल्स आहे. मग इथे रिटर्न काय करेल? कोलन नंतरचा पार्ट ओल्ड इनफ, म्हणजे वोटेबल या व्हेरिएबलला असाइन होणार आहे ओल्ड इनफ. आता बघा इथे एक्झाम्पल दिलेले, प्रोग्राम दिलाय, प्रोग्राम टू चेक पास ऑर फेल. मार्क्स नावाचा एक व्हेरिएबल क्रिएट केलेला आहे आणि इथं एंटर करतोय आपण मार्क्स. एंटर युअर मार्क्स हा मेसेज आउटपुटला प्रिंट झाल्यानंतर युजर काय करणार आहे? त्याचे मार्क्स इनपुट करेल. आता इथे मार्क्स चेक करतोय, चेक द कंडिशन. इफ मार्क्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू 40, फॉर एक्झाम्पल युजरने मार्क्स इनपुट केलेले आहेत 80, 80 इज ग्रेटर दॅन इक्वल टू 40, येस 80 इज ग्रेटेस्ट. मग इथे फर्स्ट क्वेश्चन नंतरचा जो फर्स्ट पार्ट आहे तो काय? ट्रू पार्ट आहे. इट रिटर्न पास टू द रिझल्ट व्हेरिएबल. डॉक्युमेंट डॉट राईट मध्ये डॉक्युमेंट मध्ये आउटपुटला प्रिंट काय होणार आहे? यू पास द एक्झाम. जर युजरने मार्क्स इनपुट केले 30 इज ग्रेटर दॅन इक्वल टू 40, इट रिटर्न फॉल्स. कंडिशन काय? फॉल्स आहे. कोलन नंतरचा पुढचा पार्ट काय असतोय? फॉल्स पार्ट. काय त्याचं मेन्शन केलं आपण? स्ट्रिंग फेल. फेल ही जी स्ट्रिंग आहे ती असाइन होते रिझल्ट या व्हेरिएबलला. मग डॉक्युमेंट डॉट राईट मध्ये काय प्रिंट होणार आहे आउटपुटला? यू फेल द एक्झाम. इथे जावास्क्रिप्टचे ऑपरेटर कंप्लीट झालेले आहेत. थँक्यू.